या विषयावर प्रत्येकाने बोलावं. विषयाचं नाव मीच का असा. हा, कोणाला बोलायचंय बोला. मीच का असा या विषयावर बोलायचंय आज. बोलायचंय, आपण सगळ्यांनी ऐकायचंय. मीच का असा याचा अर्थ कळला का तुम्हाला? हा, दारुडाच असं नाही. हे दारू ही नंतर आधी रे. दारू किती वर्षी प्यायला तुम्ही? कितव्या? अरे तू किती वर्षाचा असताना दारू प्यायला? पहिल्यांदा आयुष्यात दारू किती वर्षाचा होतास तू प्यायला? हा, म्हणजे 34 वर्षापर्यंत तू दारूचा वास घेतला नव्हता, बरोबर की नाही? तरी सुद्धा मीच का असा हा विषय तिथे तुला विषय कळला का? काय कळला? हा, बोल बोल. मी दारू जेव्हा सुरू केली, हा, बऱ्याच वेळा थांबायचो, चालू करायचो, बरोबर चालू करायचो, बरोबर. आणि त्याचं परिवर्तन असं झालं की जी मला जी चटक लागून गेली, त्या चटक जी लागली त्याच्यात मी बाहेर निघायलाच तयार नव्हतो. तर मलाच का चटक लागली असं तुला सांगायचंय. बर, गोड बोले, तुला काय वाटतं? मीच का असा या विषयाचा अर्थ काय? मीच का असा म्हणजे अजूनही आता कुठेतरी 4-5 ऍडमिशन नंतर जस्टिफाय स्वतःला मनाला मान्य केलंय की थोडी बिडी दारू आपल्या पेटत येत नाही. बरोबर. थोडी बिडी दारू पीत असतो तर यामध्ये यायचीच वेळ आली. बरोबर. कारण दारू सुरू झाली एकदा ती की 24/7 चालू होते. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे ते आता तिकडे जायचंच नाही त्या रोडला. संपलं विषय. पहिला घोट नाही, दुसरा घोट नाही. पण तूच का असा असं याचा अर्थ काय? म्हणजे तो दारू हा विषय वेगळा आहे. दारू ऍडिक्शनचा विषय वेगळा आहे. मी आता दारूच्या आसक्तीबद्दल बोलणारच नाहीये. पहिले लोक पहिल्या अरे आपण सगळे जण राहू एवढे चांगल्या घरातली मुलं आहोत. आज इतकं चांगल्या आईबापांनी चांगले संस्कार केले आपल्यावर, आणि हे काय भिकेचे डोहाळे लागल्यासारखं. हा, भिकारी आहे का आपण? मीच का असा झालो हा विषय आज बोलायचंय. हा, जन्मतःच मी ऑब्सेसिव्ह मेंटॅलिटीचा आहे असं भागवत सांगतोय. म्हणजे काय आहे रे? कुठल्याही गोष्टीची एकदा ओढ लागली त्याच्यातच म्हणजे मेरी आवाज सुनो, सारखं बोलायला लागला की मेरी आवाज सुनो, प्यायला बसला की पितच राहणार, पोहायला गेला की पोहतच राहणार, असं तो सांगतोय. म्हणजे कुठल्याच बाबतीत त्याला थांबता येत नाही. खायला बसला ना की पोट भरलं तरी आता पुरे असं मेंदूनी सांगितलं ना, तरी जर कोणी आग्रह करायला आलं बरं वाढ थोडं आता खातो तू आलायच तर, म्हणजेच नाही म्हणता न येणं. बरोबर. आचरडासारखं खाणं, आचरडासारखं पिणं, आचरडासारखा व्यायाम करणं, म्हणजे मी केलेलं आहे बरं का. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असा मी, तर मीच का? पाषाणकर बोल. मीच का असाचा अर्थ आज आपण अगोदर बोलतो आहोत. बोल. व्यवसायामध्ये साधारण एक 22 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर सक्सेसफुल होतो, कारण मला चांगले बिझनेस होतो. पण त्याच्यानंतर मी जे काही व्यवसाय बदलले ते मला तो व्यवसाय बंद झाल्यानंतर तर मला त्या व्यवसायामध्ये सक्सेस जेवढं म्हणावं असं मिळालं नाही. आतापर्यंत 5 ते 6 बिझनेस मध्ये झालो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तिथे कमी पडलो का ते बिझनेस. बरोबर. आणि मग तो मनामध्ये प्रश्न आहे की मीच का असा, म्हणजे त्याचं म्हणणं असं की इतका सगळा वडिलोपार्जित व्यवसाय मोठा सगळा चालू असताना मी त्याच्यात आल्यानंतर मग तो बंद झाला.
आणि नवनवीन व्यवसाय सुरू केले असं सांगत होतास तू, आणि कुठेही सक्सेस मिळाला नाही, तर मीच का असा, मलाच का सक्सेस मिळत नाही, हा असा विचार त्याच्या मनात आल्याचं त्यांनी आत्ता सांगितलं. बोला अशोकराव, तुम्हाला काय वाटतं? मी तूच का रे असा अशोक? हा हो हो, मीच का असा नाही. हे काय झालंय तुम्हाला सांगतो आपल्या बाबतीत. बघा, एक विचार मांडतो मी माझ्या बाबतीतला विचार. विनायक, तुला काय कळलं रे? मीच का असा हा विषय आहे. तर हा विषय म्हणजे काय आहे, तुला काय वाटतं? तर जाम अडकला होता. बर, पण तूच का अडकला? तुझे मित्र का अडकले नाहीत? हा, तूच का अडकत होता सारखा दारूमध्ये, गांजामध्ये, चरसामध्ये, जुगारीमध्ये, बाईमध्ये, व्हॉट एव्हर इट इज. ही सगळी सबस्टन्स आहेत. बेसिक गोष्ट जी आहे ना, ती आपल्या मनावर कंट्रोल नसणे, याबद्दल बोलतोय मी. स्वभाव दोष म्हणजे हा एकच नाहीये हो. हा, स्वभाव दोष हे नाव आहे एक, हिमालय, त्यात अनेक पर्वत आहेत. हिमालयामध्ये अनेक पर्वत आहेत. तसं स्वभाव दोष हा एक विषय आहे, आणि अनेक स्वभाव दोषांचा मिळून तो पर्वत झालेला आहे. असं एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करतोय मी. हा बोला. हो, जेव्हा मागच्या वर्षी अचानकपणे जॉब मला रिझाईन करायला लागली. हो, तेव्हा दारू चालूच होती, पण ती कंट्रोलमध्ये. हा, म्हणजे किती क्वार्टर प्यायचा कंट्रोलमध्ये? एक क्वार्टर सुद्धा जगाच्या दृष्टीने मोठी असते बरं का. हा, म्हणजे कंट्रोल मध्ये काही नाही. बरेच दिवस एक क्वार्टर जमलं. माझाच भाऊ आहे, मला पण जमलं होतं एकेकाळी. हा, त्यानंतर दिवसभर करायला काही नाही. हा, आणि बाकीच्यांसारखा विचार मला जमला नाही की आपण दुसरा कसं तरी मानलं. तूच का असा? एखाद्याने नोकरी रिझाईन केल्यानंतर दुसरीकडे त्याला नवीन नोकरी मिळते, तो सुद्धा एखादी क्वार्टर पिणारा असतो. तुझीच का दारू वाढली? कर्तृत्वामुळे. तसं नाहीये ते. पण तुझ्या, म्हणजे मी वैयक्तिक दोष देत नाहीये बरं का. मी कोणाशी तुमच्यातल्या वैयक्तिक लेवलवरती बोलत नाहीये. हे आपण सगळ्यांबद्दल बोलतोय. आय एम ऑल्सो वन ऑफ यू. मी असाच आहे. माझ्याच मागं ती अक्काबाई का लागली? मीच का वाहत गेलो दारूमध्ये? माझ्यात असं काय वेगळं आहे जे समाजातल्या इतर लोकांच्यात नाही? म्हणून आज माझा कंट्रोल नाही राहिला, मी वाहत गेलो. बोला, कोणाला बोलायचे? कोमामध्ये गेल्यासारखं झालं. व्हेरी गुड, बरोबर आहे. या हिला कायम अॅनास्थेशियातच असायचो आपण. दारू नाही पिलो तरी डोक्यात त्या दारूचेच विचार. हा, आणि दारूचेच विचार म्हणण्यापेक्षा दारू जरी पित नसलो तरी दारूकडे ओढले जाणाऱ्या मार्गांचे विचार. आता मी दारू पित नाहीये, पण वेगवेगळ्या आसक्ती अजूनही माझ्या भोवती पाश टाकून आहेत. बरोबर बोलतोय का मी? वेगवेगळ्या आसक्ती म्हणजे मग ते अवैध मार्गाने मिळवायचे पैसे असू देत, भावनिक आंदोलन असू देत, कुठल्या तरी बाईमध्ये अडकणं असू दे. मी आसक्तीबद्दल बोलतोय.
किंवा जुगारीबद्दल असू देत, किंवा काय नाही तर आता ड्रायडे कधी आहे त्याची वाट बघायची आणि त्या दिवशी ब्लॅकनी विकता येईल का आपल्याला बघायचं. हा म्हणजे त्याशिवाय तुझी माझी ओळख झालीच नाही रे. नाही बरोबर आहे की नाही. किती हसतोय मनापासनं. हा मग आता हसायचे दिवस आलेले आहेत आपले, आता करायचे दिवस संपले आपले. आणि कशाला हसायचं? आपणच केलेल्या माकड चाळ्यांना हसायचं. आनंदराव, आपणच वेड्यासारखे वागलो, आपणच. म्हणजे काय? म्हणजे अक्कलेचा भागच नाही, व्यवहारातलं काही कळत नाही, पण वाटतं मात्र माझ्यासारख्याला मला सगळं कळतंय. हा आणि जमेल सुद्धा. माझं आपलं म्हणजे कसलंय? बोला बोला बोला. मद्यपान एक आजार आहे. हा हा सगळ्यांना प्रत्येकाला होतो असं नाहीये. नाही मद्यपान पण मद्यपाश हा आजार आहे ना, हा फक्त दारूशी रिलेटेड नाहीये, हा स्वभावाशी रिलेटेड आहे. तर असं विषय असा आहे की मीच का असा, तर मीच का असा म्हणजे. हा बोला, मला वाटलं बोलायचंय काहीतरी. तर काय झालंय तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्यांचं. हा हा बोल ना. अरे सगळ्यांनी बोलायचंय. भावनांवर कोण आहे? भावना हा, कारण बायको असेल भावना म्हणजे. तर माझंही माझ्या बायकोवर नियंत्रण नाहीये. बायको नाही बायको हे नियंत्रण ठेवण्याचं नाहीच आहे. हा हा ते जाऊ दे, मला माझी इमोशन्स हटवायचे. हा हा बरोबर बोलतोय. बरोबर. त्यांनी आता मला 3 गोष्टी सांगितल्या. एक तर माझ्या भावनांवर, म्हणजे मला माझ्या इमोशन्सवरती बंधन नाही. मला कोणत्याही क्षणी काहीही वाटू शकतं आणि मी लगेच त्याप्रमाणे वागून मोकळा होतो, म्हणजे माझ्या भावनांवर नियंत्रण नाही. दुसरं काय सांगितलं? अतिरेकी. हा ते सगळे अतिरेकीच जमलोय आज आपण इथं. अतिशहाणपण. अतिशहाणपणचा दुसरा अर्थ काय माहितीये का? दुसऱ्याला तुच्छ लेखणे. मी तुला काही अक्कल नाही असं तोंडावर फक्त म्हणायचो नाही समोरच्याला, अदरवाईज मलाच फक्त कळतं असा समज घेऊन जगात वावरत होतो. आणि दर वेळेला मी तोंडावर पडायचो, लोक हसायचे आणि मग मी म्हणायचो प्रयत्न करणाऱ्यालाच तर अपयश येतं, म्हणजे परत आमचं आपलं पडलं तरी नाकवर. मला काही कळत नाही हे सगळ्यात अगोदर कळायला पाहिजे मला. आता हा काय व्यावसायिक आहे. तुझा कसला व्यवसाय रे? हा आता काही नाही, म्हणजे ते त्याला कळलं नाही आयुष्यात, आपल्याला काही कळत नाही, त्यामुळे सगळे धंदे बंद केले. तुझा कसला आहे? गाद्यांचा कारखाना आहे. बरोबर आहे, तुला गाद्यांच्या कारखान्यातलं सगळं कळतं. हा म्हणजे त्याच्या कापडाच्या क्वालिटीतलं कळतं, कापसाचं क्वालिटीतलं कळतं, हे काम करायला लेबर किती वेळ खातं हे कळतं, त्या लेबरचा रेट किती असतो हे कळतं, ही वस्तू एवढ्याला कॉस्टला जाते आणि एवढ्याला विकायची असते हे कळतं. त्याला त्याच्या विषयातलं कळतं सगळं. परंतु आपल्यातले सुद्धा प्रत्येकाला आपापल्या विषयातलं सगळं कळतं. पण मीच का असाच उत्तर असे की मला जरा कुठं तरी यशाचं बोट लागलं का नाही की मला वाटायला लागतं मला सगळ्याच विषयातलं सगळंच कळतं. आणि त्यात आपल्यासारख्यांच्या घरचे जबाबदार
बरोबर आहे ना तामाणे? तेवढी एक तू दारू सोड रे, बाकी तू म्हणजे सोनं आहेस असं म्हणतात बघा आपल्याला घरचे लोक. आपल्याला त्यांना कधी कळली आपली किंमत? घरातल्या सोन्याला जेव्हा सरपकट्टा दाखवला तेव्हा. या सोन्यानी सरपकट्टा दाखवला घरातल्या सोन्याला, तेव्हा त्यांना कळलं की हा सोन्या किती सोन्यासारखा आहे. पण तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याशिवाय दुसरं काय नव्हतं त्यांच्याकडं. तू दारू पिऊ नको रे, बाकी काही नाही केलंच तरी चालेल असं आपण दारू थांबवत असताना ते म्हणत असतात. तुझ्या घरी म्हणतात का असं? म्हणतात ना. कोणाच्या घरी म्हणत नाही तरी हात वर करा असं. शाळेला एकाचाही हात वर नाही आला, याचा अर्थ सगळ्यांच्या घरचे सारखेच आहेत, आहे की नाही? पण ते खोटं असतं बरं का. तू काही नाही केलंस तरी चालेल, फक्त दारू पिऊ नकोस असं ते जे बोलतात ना, ते खोटं असतं. जरा 4 दिवस झाले दारू थांबून की आता कामधंद्याला लागा, पैसे कमवा, 10 तारखेला घरात द्या, हे म्हणणारच ना, नाही का म्हणणार? संग्राम, आपल्यातल्या कोणाच्या घरी असे लोक आहेत रे की जे वाण्याकडे गेल्यावर एक 5 किलो गहू मागितले आणि तो म्हणला एवढे पैसे झाले की ते म्हणतात आमचे हल्ली हे पीत नाहीत, देऊन टाका गहू. असं नसतं. त्या गहू तांदूळ साखरेला पैसेच द्यायला लागतात. त्या 5 किलो गव्हाची किंमत आमच्या यांना 90 दिवस झाले ही नसते ना. आपल्याला त्याच्यातच आनंद, त्याच्या आईला तेच खुल्ले बडवून घेतोय. माझे कसे, माझे कसे, माझे कसे, माझे कसे, माझे झाले 90 दिवस, माझे झाले 90 दिवस. बस खाली म्हणले. काय केलं 90 दिवसात रे तू? म्हणजेच मला माझ्या कर्तव्याचं भान नसतं. घरात पैसे देणं एवढं एकच कर्तव्य नसतं, अनेक कर्तव्य असतात आपल्या अंगात, करायची असतात. त्याचं भान नसणं म्हणून मीच का असा. दुसऱ्याला तुच्छ लेखणारा, म्हणजेच स्वतःला शहाणा समजणारा, कुठल्याच बाबतीत कुठे थांबायचं ते न कळणारा. बरोबर ना? नुसती दारू पिऊन नाही आलेलो आपण इथं, अजून लय किडे आहेत आपल्या अंगात. किडे इज द प्रॉपर वर्ड. मग आता काय काय किडे आहेत हा विचार करायला मला करेक्ट विचारांची डायरेक्शन मिळाली पाहिजे. आता आपल्या नव्या भावाने सांगितलं की 7 महिने तो थांबला होता. तो 7 महिने तू दारू न पिण्यासाठी काय केलं होतंस रे मित्रा? ऍक्च्युली काहीच नाही केलं. बरोबर आहे. थांबलो म्हणून थांबलो. मग ह्या वेळेला का नाही ठरवलं? एका रात्री ठरवलं नाही प्यायची आणि तू थांबला. मग ह्या वेळी इथं यायच्या आदल्या रात्री का नाही ठरवलं? मी तुझी टिंगल नाही करत आहे. त्याचं कारण असं आहे, तुला माहित नसलेली गोष्ट सांगतो. जसं दारू पिण्यासाठी रोज काहीतरी करावं लागतं पिसे, तसं दारू न पिण्यासाठी सुद्धा रोज काहीतरी करावं लागतं. आणि ते काय करावं लागतं तर ते म्हणजे स्वतःमध्ये काय काय अजून बदल व्हायला पाहिजेत याचा विचार करणे व कृती करणे. माझ्यात काय काय बदल व्हायला पाहिजेत
हे जोपर्यंत मी विचार करत नाही व त्यावर कृती करत नाही, यातल्या विचार आणि कृती या दोन्ही शब्दांना इन्व्हर्टेड कॉमा व अंडरलाईन आहे. नुसता विचार करून तू सातत्याने दारूपासून लांब राहणार नाही. तुला जर सातत्याने दारूपासून लांब राहायचं असेल तर तुला रोजचं रोज काही ना काहीतरी केलंच पाहिजे. म्हणजे आता मी पाणी भरतो की घरातलं, पाणी भरून कुठं दारू सुटती का मेल्या? असं असतं तर गावचं पाणी घरायला गेला असतं की तू. तसं नसतं ते. दारू न पिण्यासाठी मला माझ्यात काय बदल केला पाहिजे आणि तो केलेला बदल टिकवून राहतोय की नाही याच्याबद्दल डे टू डे लाईफ मध्ये माझा मी विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला गती मिळत नाही. 7 महिने थांबलेला माणूस आपल्या समोर बसलाय. 25 वर्ष थांबलेला माणूस तुमच्या समोर बसलाय. याचा अर्थ 25 वर्ष वाल्याला काहीतरी मोठी शेपूट आहे असं नाहीये. 25 वर्ष का झाली, मी 7 महिन्यानंतर का घसरलो नाही, तर त्याचं कारण असं होतं, त्या 7 महिन्यामध्ये मी त्या मीटिंगला रोज जात होतो की ज्याच्यामुळे माझ्या मनाला विचार करायची सवय लागली होती की मी आता माझ्यात काय काय बदल करायला पाहिजे. मी फक्त दारू न पिण्याबद्दल बोलत नाहीये. आता माझं वय काय, पहिला प्रश्न. आता मला माझ्या आयुष्यात काय काय मिळवायचं आहे. मी जेव्हा AA मध्ये गेलो तेव्हा मी म्हटलं मी 43 वर्षाचा आहे. याचा अर्थ माझं आयुष्य 2/3 संपलेलं आहे. जास्तीत जास्त 60 वर्ष मी जगेन असं माझं स्वप्न राहिलं होतं. कारण दारूच प्यायचो राव मी तेवढा. 6 क्वार्टर ओढायचो ठपा 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 त्याच्या आईला. जेवण नाही, खावण नाही, नीट झोप नाही, वेळेवर घरी जाणं नाही, काहीच नाही. कसं जगणार मी? त्यामुळे मला वाटत होतं आता संपलंय आपलं. कसली स्वप्न, कसलं टार्गेट काय. पण मी तिथं जायला लागल्यानंतर माझ्यासारखेच 42 आणि 43व्या वर्षी दारूपासनं दूर राहिलेले व पुढे 20 वर्ष दूर राहिलेले 63 आणि 65 वर्षाचे लोक मला रोज ऐकायला आणि बघायला मिळाले. तेव्हा मला वाटायला लागलं मी पण जगेन. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग. मी कशावर विश्वास ठेवतो बंधू? मला जे डोळ्याला दिसतं ते याच्यावर विश्वास. खरं आहे की नाही? याच्या शर्टाचा आत्ता चौकटीचा शर्ट आहे, तो चौकटीचा आहे. मी कधी कसा विश्वास ठेवीन? माझ्या डोळ्याला दिसेल तेव्हा. अदरवाईज नाही ठेवणार मी. त्या अशोकरांचा शर्ट रेगा रेगावाला आहे, व्हर्टिकल रेगा रेगावाला नाही. ते आडव्या असतील का हा विचार येत नाही माझ्या मनात, कारण डोळ्याला दिसतायत त्या मला उभ्या रेगा. तसं मला जर माझं जीवन बदलायचं असेल तर ज्यांनी ऑलरेडी स्वतःचं जीवन बदललेलं आहे त्यांच्यात रोजचं रोज वावरत राहिलं पाहिजे असं मी सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मग मला वाटलं की आता मात्र म्हणजे एक 20-25 दिवस झाल्यावर मला हुरूप आला. कशामुळे हुरूप आला?
तर मी कोणाला तरी सांगायला लागलो की आज रविवार आहे ना, येत्या शुक्रवारी म्हणजे अजून 5 दिवसांनी मला 1 महिना होणार आहे बरं का. आणि लोक मला शाब्बास म्हणायला लागले. मला पहिला महिना का झाला, कोणीतरी मला शाब्बास म्हणलं म्हणून. आपल्यातले घरचे आपल्याला कधी म्हणतात का रे शाब्बास? आहे का एक जण तरी आपल्यातला घरचे दारू न पिण्याबद्दल शाब्बास असं म्हणतं का आपल्याला कोणी? नाही म्हणत. कारण तितक्या वेळा आपण पडलेलोय. जरा शाबास म्हणलं की हे पडलं पालतं, असं झालेलं आहे आपलं. म्हणजेच आपण लोकांचा विश्वासघात केलेला आहे. माझी बायको तर मला म्हणजे आता आमचं अद्वैत वगैरे यायचे तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हते हो, लँडलाईनच होते लोकांकडे. आणि लँडलाईन सुद्धा पैसेवाल्यांकडे असायचे. आणि माझी बायको त्याला फोन करायची, ते बघा ते परत पिऊन आले, आयुष्यात सुधारणार नाही हा. आणि तो म्हणायचा, अहो तो हा थांबेल, हा येतोय रोज मिटिंगला, आम्ही रोज भेटतोय, कसला थांबेल, पुण्यातली गटारं सुधारतील, आमचा नवरा आयुष्यात सुधारणार नाही, असं माझी बायको सांगायची. आणि तो म्हणायचा आमच्याकडे असलेच येतात, हा थांबणार. पण जेव्हा मी खरंच थांबलो ना, तेव्हा माझ्या बायकोला सत्यता पटली. माझी बायको म्हणायची, अहो नका याच्या नादी लागू, हा अजून 4 जणांना घेऊन प्यायला जाईल, असं माझ्याबद्दल माझ्या घरचे लोक म्हणायचे. इतकी गॉन केस होतो मी. आणि ते लोक माझ्या बायकोला किंवा वडिलांना म्हणायचे, असल्या गॉन केसेसच आमच्याकडे येतात आणि दारू थांबते त्यांची. आणि थांबली ना राव माझी दारू. मग 1 वर्षाच्या वाढदिवसाला हे सगळेजण आले होते पोहे खायला. दुसऱ्यांदा आले होते, एकदा 12 स्टेप कॉल करायला आले होते, मेसेज द्यायला मला, कारण घरी एकमेकांच्या जायची पद्धतच नाहीये. 1 वर्ष झाल्यावर मग तो अद्वैत म्हणला माझ्या बायकोला, बघा म्हणलं की नाही मी तुम्हाला नवरा थांबेल तुमचा म्हणून. आणि बायकोला ऐकून घ्यायला लागलं ते, कारण थांबलो होतो मी. हाऊ इट वर्क, हे कसे घडते. त्या 1 वर्षात काय झालं असं की ज्याच्यामुळे मी दारू नाही पेलो, ज्याच्यामुळे मी पैसे मिळवायला लागलो, ज्याच्यामुळे मी पैसे वाचवायला लागलो, कारण मी संगत बदलली होती. माझ्या विचारांना तशी डायरेक्शन मिळाली होती. तसं मी आत्ता या रॅबमध्ये तुम्ही जे बसलायत ना पाषाणकर, याचा अर्थ तू वर्षभर इथं राहायचंय असं नाही सांगत आहे मी. इथं राहून काय करायचंय आपल्याला, तर इथं राहून आपल्या विचारांना करेक्ट डायरेक्शन द्यायचे. आपल्या अंगात काय काय नाहीये, आपल्या अंगात सातत्य नाहीये, बरोबर की नाही. कुठल्याही गोष्टीचं सातत्य नसणे, एवढ्या एकाच गोष्टीचं सातत्य असतं आपल्या अंगात. कन्सिस्टन्सी ऑफ इनकन्सिस्टन्सी. मनात आलं की चालला तिकडं, मनात आलं की चालला पवायला, मनात आलं की चालला ट्रिपला, मग तिकडं धंदा बोंबलो नका. कुठलीही गोष्ट गंभीरतेने बघायची सवयच नाही. का? जबाबदारीची जाणीव नाही. का? दर वेळेला व्हाय मी असा प्रश्न स्वतःला विचारायचा. मला जबाबदारीची जाणीव नाही. का नाही? कधी घेतलीच नाही. का नाही घेतली? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे काच्या पुढे. का नाही घेतली जबाबदारीची जाणीव? इतरांनी कडेवर घेतलं. एखाद्या महिन्याला परस्पर दांड्या मारल्या किर्लोस्कर मध्ये असताना मी, मग पगार आला नाही पूर्ण मला.
मग काय केलं? चांगलं अहो, इतकी वर्ष नोकरी केली मी किर्लोस्करमध्ये, व्यवस्थित पगार यायचा, त्या पगाराच्या कॉम्प्युटराईज स्लिप्स यायच्या, तर दरवेळेला ती स्लिप आणि आलेला चेक किंवा बँकेत जमा झालेली रक्कम ही घरी दाखवायचो मी. माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता, खरंच होता, माझ्या बहिणींचा होता, भावाचा होता, बहिणीचा होता. तुमच्यावर जसा तुमच्या घरच्यांचा जसा होता ना, तसा माझ्यावरही होता. पण एक दिवशी आहे ना, एका महिन्याला मी 3 वेळा दांडी मारली आणि माझ्या बॉसनी ती रजा सँक्शन न केल्यामुळे त्या माझ्या विदाऊट पे झाल्या. खूप जुनी गोष्ट सांगतोय मी. दारू पित होतो असंही नाही बरं का, काही नाही. मी आपला गेलो सिनेमाला जायचं म्हटलं, आज कामावर जायच्या ऐवजी सिनेमाला गेलो. मग एका मित्राचं दुकान होतं, तिथं जाऊन 5 वाजेपर्यंत टाइमपास केला आणि मग 5:30ला नेहमीप्रमाणे घरी गेलो आणि अगदी दमून आलोय असा आव आणला आणि घरी कळूच दिलं नाही मी आज कामावर गेलो नाही. पण जेव्हा 3 दिवसाची सँक्शन न झालेली रजेत पगार कट झाला तेव्हा माझी फाटली. मग मी म्हटलं या वेळेला जरा त्या कॉम्प्युटरच्या स्लिपास आल्या नाहीत. माझ्या घरच्यांनी विश्वास ठेवला, कारण मी कधी असं खोटं बोलत नव्हतो ना. एक खोटं पोचलं. मग बँकेत पगार कमी आलेला कळलं बायकोला. बायको म्हणली का हो, या महिन्याला पगार कमी आला का? हा, ते मध्ये काहीतरी चाललं होतं त्यांचं, कसलं तरी कटिंग करणार वगैरे वगैरे. हाव म्हणली, 750 रुपये पगार कमी आलाय तुम्हाला. कसला तरी म्हणजे काय, तुम्ही चौकशी करा कसले पैसे कट झालेत ते. की परत नवीन खोटं बोलणं सुरू. आज गेलो होतो तो हा भेटला नाही, परवा गेलो होतो तो टाइम कीपर नाही भेटला, परवा गेलो होतो तो जागेवर नव्हता. अशाच महिना घालवला. शेवटी बायको कंटाळली. 750 रुपयावरनं किती वेळा नवऱ्याची वाद घालायचा म्हणली, कारण पुढच्या महिन्याला नीट पगार आला माझा. मी वेळ मारून नेण्याबद्दल बोलतोय. मीच असा का, तर मीच आयुष्यभर वेळ मारून नेली रत्नदीप. बरोबर ना? वेळोवेळी वेळ मारून नेण्याची मला सवय लागली आणि मग मला तीच सवय लागली. बोल रे. हो, जात होतो लोकांना सवय झाली. माझी बदली मुंबईला झाली ना, मुंबईच्या असं करत होतो. हो, तिथल्या लोकांनी माझी विदाऊट पे केली. हो, मला 2 महिने पगार नाही आला. बघा. मी घरच्यांनी मला विचारलं की पगार काय येत नाही तुझा, काय? हा, मी सांगायला पण हे करत होतो. शेवटी माझ्या काकांनी चौकशी करून बघितलं तर हा नुसता मुंबईला पण कामावर जात. बघा, कारण कसं असतं माहितीये का, समुद्रामध्ये तुम्ही कितीही खाली जाऊन, नाही बरोबर ना, खोटं कधी ना कधी तरी उघडकीस येतच ना. समुद्रात तुम्ही किती खोल जाऊन घाण केली ना, तरी ती आज ना उद्या वर तरंगणारच आहे ना. मला हे कळतच नाही. मला वाटत असतं की माझं खोटं बोलणं, लांडी लबाडी उघडकीसच येणार नाही. कसं तू त्या बनवलं, असं करता करता स्वतःच तू त्या बनला आयुष्यात. ही सगळ्यांची कथा आहे. बरोबर बोलतोय का मी? मीच का असा, तर मीच गेलो लोकांना चुत्या बनवायला दरवेळेला आणि मीच चुत्या बनलो. ही कथा सगळ्यांची आहे. आता त्यावर उपाय काय?
तर ऑलरेडी त्यातनं बाहेर पडलेल्या मित्रांच्यात प्रामाणिकपणे वावरत राहिलं ना की विचारांना दिशा मिळते, आणि विचारांना दिशा मिळाली की आनंदराव कृती केली जाते योग्य दिशेने. लॉजिकल बोलतोय का, मध्येच कोणाला तरी काहीतरी अडवून विचारायचं असेल तर विचारा, बोला. बोल रे सागर. काय बाबत की आपल्या म्हणजे आता म्हणा अंगवळणी सवय पडते, तुम्ही म्हणता ना फोटो बोलणे हो. त्यासाठी दुसरं फोटो हो हो हो. आणि ती आपल्या स्ट्रक्चरला आता मला ते 5 महिने झाले परवा पण ती सवय झाली आहे. त्यातनं आपल्याला बाहेर पडायला म्हणजे इमिजिएटली तो होणार नाही. होणार होणार, एक दिवस होणार. आज सकाळपासून तू काही खोटं बोललायस का सांग मला. व्यवहारातलं नाही विचारते, गादीच्या कापडातलं नाही. तुझा गादीचा व्यवसाय आहे तर तू सांगू शकतो ना कस्टमरला की बाबा ह्याला 10 किलो कापूस लागला आणि कापसाचा रेटच मुळी एवढा आहे. तिथं तू खोटं बोलला गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज तू आज दिवसभरात कोणाशी खोटं बोलला का, कोणाला चुत्या बनवलं का? नाही बोलला. अरे तू इतका वेळ लावला नाही बोलायला. मी तुझ्या चेहऱ्यावरनं सांगतो तू नाही बोलला दिवसभरात खोटं. का नाही बोलला? अहो व्यसन नाही केलं ना की खोटं बोलायची वेळच येत नाही. चोरून आपण खोटं का बोलतो? कुठली जरी गोष्ट चोरून करायची असेल तर खोटं बोलतो, नाही तर कशाला खोटं बोलायची वेळ येते? हो. अरे नाही, माझं काय म्हणणं, ती होती सवय, त्याच्यावरती उपाय आहे. फक्त आजचा दिवस जाणीवपूर्वक प्रयत्न करून खोटे न बोलणे. मी सांगतो तुम्हाला, मी आजही एकही शब्द खोटा बोललेलो नाहीये. त्याचं कारण बघा ना तुम्ही, खोटं बोलायचंच नसतं रे. आपल्यातल्या कोणाच्या आईबापांनी लहानपणापासून आपल्याला खोटं बोलायला शिकवलं रे? हा, नाही शिकवलेलं. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट लपवायची असते तेव्हाच आपण खोटं बोलतो. आता लपवण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. वन्स यू हॅव डिसाइडेड or announced yourself as an alcoholic. अल्कोहोलिक म्हणजे दारू बद्दलच अल्कोहोलिक असं नाही. माझ्या अंगात अनेक स्वभाव दोष आहेत असं मी एकदा कबूल केलं, संपलं ना. आहेत तर आहेत, काढतो ना आता मी एक एक करून. आधी कळू तर ते मला कोणकोणते स्वभाव दोष आहेत ते. बरोबर बोलतोय का मी? हा, 126 आहेत स्वभाव दोष मला माहित असलेले. तसे अनेक असतील अजून. माझ्या अंगातले 126 आहेत. सगळे दोष एकदम नील होणार आहेत का? तर नाही होणार. मग काय होणार आहे? एक 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 करत ते स्वभाव दोष बोथट होत जाणार आहेत. म्हणजे त्याची तीव्रता कमी कमी होत जाणार आहे. आता खोटं बोलणे याची तीव्रता कमी होणार आहे का? तर याची तीव्रता नाही कमी होणार. त्याच्या मुळावरच घाव घालायला लागतो. 2 प्रकारचे असतात स्वभाव दोष. त्याची तीव्रता कमी कमी होत जाणारे काही स्वभाव दोष असतात, आणि काही स्वभाव दोष असतात ते मुळावर घाव घालून तोडायचे असतात. त्यातला तो खोटं बोलणे एक आहे. बरोबर. पैशाची आसक्ती. आता पैशाची आसक्ती असली ना तरच माणूस पैसेवाला होऊ शकणार आहे ना.
म्हणून पैशाची आसक्ती काढूनच टाका असं काही तुम्हाला कोणी सांगणार नाहीये. बरोबर आहे की नाही? पैशाची आसक्ती कशासाठी काढायची? नाही काढायची, पण त्या आसक्तीला लिमिट असली पाहिजे. मला आज एका व्यवहारामध्ये 2000 रुपये मिळाले. लगेच माझं मन काय सांगतं, उद्या ह्याच टाईपचा मोठा व्यवहार करायचा, त्याच्यामध्ये 20,000 रुपये टाकला बाजार मिळतील आपल्याला. हा माझा शब्द होता, टाकला बाजार. नाही मिळायचे अरे. हा, मग तो बाजारच उठायचा. करेक्ट आहे. आणि असलेले 2000 पण जायचे. त्याचं कारण ते 20,000 आता मला मिळणार आहेत, हा माझ्या मनात आलेला विचारच मुळी ते पहिले 2000 मला खर्च करून टाकायला लावायचा. म्हणजे मी स्वप्न जे बघायचो ना, ते स्वप्न पूर्ण व्हायच्या अगोदरच मला वाटायला लागायचं ते स्वप्न पूर्ण झाले, आणि मग मी माती खायचो. आता हे शब्द इथं याच्या मीटिंग मध्येच बोलले जातात. बाहेरच्या जगामध्ये या विषयावर तुम्ही बोलताना कोणी ऐकलंय का हो? नाही बोलत. अरे बाहेरच्या विश्वामध्ये स्वतःच्या स्वभाव दोषांबद्दल कोणीही बोलत नाहीत. उलट ते स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकूनवाले असतात. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी वृत्ती असलेले लोक बाहेर असतात. एच्या मीटिंग मध्ये काय असतं? एच्या मीटिंग मध्ये स्वतःबद्दल बोलणारे लोक असतात, आणि ते ऐकत असताना आपल्यात काही त्यातलं आयडेंटिफिकेशन सापडतंय का हे शोधणारे लोक असतात. म्हणून माझ्यासारखा माणूस तिथे रमतो, माझ्या विचारात बदल होतो. एका शब्दात सांगू, सागरराव दारूनी किंवा या वेगवेगळ्या आसक्तींनी दिलेले फटके हे स्थळ काळ प्रत वगळता अगदी कॉमन असतात. तसं या आसक्ती मुक्त जीवन जगत असताना, व्यसनमुक्त जीवन जगत असताना, आता मला आज पैशाची आसक्ती नाहीये का? तर मला आहे पैशाची आसक्ती. मला वाटतं अजूनही श्रीमंत व्हायला पाहिजे मी, पण मी ऍट एनी कॉस्ट श्रीमंत व्हायलाच पाहिजे असं मला वाटत नाही. त्याचं कारण आता मला माझ्या जीवनात पैशाला किती महत्व द्यायचं हे माझ्या लक्षात आलेलं आहे. मी कोणकोणत्या गोष्टींवरती आता अवलंबून राहायचं. फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे काय? प्रथम कार्य प्रथम म्हणजे काय? प्रायोरिटीज म्हणजे काय? मला जर का एखाद्या ठिकाणी 2 लाख रुपये न्यायला बोलवलं असेल या पिसेनी, आणि माझ्या बायकोला हार्ट अटॅक आला असेल घरी, तर मी 2 लाख आणायला जायचे का? नाही जायचे. कडा आहे का? 2 लाख मोठे आहेत, बायको महत्वाची. बरोबर. हे जसं आपल्याला कळायला लागतं ना, तसं हेच जर मी पीत असेल ना, तर मी मुलाला सांगेन जा जरा तिला आयसीयू घेऊन जा पटकन, मी आलोच 2 लाख घेऊन. अरे ते पैसे तिथंच लागणार आहे ना.
म्हणजे मला प्रायोरिटीज कळत नव्हत्या. एक उदाहरण सांगितलं मी. आय एम टॉकिंग अबाउट माय कॅरेक्टर डिफेक्ट. नाही म्हणता न येणं मोठा कॅरेक्टर डिफेक्ट आहे. पटतंय का? ह्या गोष्टींवरती इथं राहून तुम्ही विचार करा. लिस्ट ऑफ कॅरेक्टर डिफेक्ट्स वरती मार्क द्या. मला माझ्या स्पॉन्सरनी कसं शिकवलं तेवढं सांगतो आणि मी थांबतो. माझ्या समोर माझ्या स्पॉन्सरनी लिस्ट ऑफ कॅरेक्टर डिफेक्ट्स ठेवले आणि मला सांगितलं की यातले तुझ्या अंगात काय काय आहेत त्याच्या समोर टिक मार्क कर, बरोबरचं खूण कर. ऐकतोय का सागर तू? इट वर्क्स. मी तुला सांगतो, तुला जर सगळ्या स्वभावदोषातून मुक्त व्हायचं असेल तुझ्या, तर हा सगळ्यात शॉर्टकट आहे असं मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. तुला म्हणजे तुमच्यातल्या प्रत्येकाला. ते स्वभावदोष मी टिक मारायला सुरुवात केली. सुरुवातीला हा नाहीये, हा नाहीये, तो नाहीये, हा आहे, हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये, 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 नाहीये. मग तिथं टिक मारायची नाही. तरी तिच्या आईला ते जवळजवळ तुम्हाला सांगतो 88 का 87 निघाले की जे मला पटत होतं की हा स्वभाव दोष माझ्या अंगात आहे. त्या 87 टिक मारल्या. मोज म्हणले. मी म्हणलं 87. आता म्हणले यातला कोणता आधी करणार तू बंद? तो म्हटलं तसं नाही मला सांगता येणार. अरे एवढं कळत नाही का तुला? म्हणलं नाही कळत. नाही कळत? अहो नाही कळत. हेच तुला अगोदर कळलं पाहिजे. माझ्या अंगातली अस्ताव्यस्तता इतकी ठासून आहे विनायक की मी आधी कोणत्या कॅरेक्टर डिफेक्ट वरती काम केलं पाहिजे हे सुद्धा मला कळत नाही. मग ते कसं कळायचं? तर ते मला काय म्हणले, एक अशी गोष्ट कर, एक 100 प्लॅस्टिकच्या चकत्या घे. बघा माझ्या वडिलांनी मला सांगितलेली गोष्ट, वडील म्हणजे एतले वडील. त्या 87तल्या कशावर आधी काम केलं पाहिजे मला हे कसं ओळखायचं? हा बोल, तू बोल, सांग ना. मला वाटलं माहिती आहे तुला. तर त्यांनी मला सांगितलं या 87 वरती अगोदर एक एक टिकली ठेव. ठेवली? हो ठेवली. आता राहिल्या किती? 13. बरोबर. आता हे उरलेल्या 13 टिकल्या कोणत्या स्वभाव दोषासमोर किती ठेवशील याच्यावर विचार कर. ऐकतोय का दिसते तू? म्हणजे मला माझ्या कोणत्या स्वभाव दोषावरती वेटेज दिलं पाहिजे हे मला कळेल. आणि मी ते करायला लागलो. आणि ते करायला लागल्यावर आता तुम्ही हसाल पण ते खरं आहे. मला अजून टिकल्या आणायला लागल्या बाजारातनं. कारण ह्याच्यावर 4 ठेवल्या तर तिकडं 5 की त्या 13 संपल्या. मग इकडं 8 लागतायत अजून. म्हणजे मला इतकं
इतके ठासून भरलेले स्वभाव दोष माझ्या अंगात होते की कोणता अगोदर दूर करावा हे तुम्हाला कळत नव्हतं. म्हणजे विचार मंथन करताना मी कसं केलं ते मी तुम्हाला सांगितलं. बरं, त्यांनी मला सांगितलं होतं तू काय 100 मध्येच बसव, असं नाही की अजून आण ना 50 टिकल्या बाजारातनं. अहो त्या 50 संपल्या म्हटलं, अजून आण 50. थकून गेलो रे मी. पण प्रयत्न केल्यावर मला उत्तर सापडलं. मी सगळ्यात मोठा कोणता दोष होता तो शोधून काढला. तोपर्यंत मला माझ्या स्पॉन्सरनी शिकवलं होतं की 2 प्रकारचे असतात स्वभाव दोष. एक म्हणजे मुळावर घाव घालणे आणि एक म्हणजे फांद्या छाटत जाणे. मग ते खोड आपोआप वाळत जातं. कळतंय का मी काय बोलतोय? मी तसं केलं. अजूनही माझ्या अंगातल्या अनेक स्वभाव दोषांची खोडं पूर्णपणे मेलेली नाहीत, पण बऱ्याचशा वृक्षांच्या मेजर फांद्या सगळ्या तोडून झालेल्या आहेत. याला म्हणतात रिकव्हरी. आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायला लागतं मला, तर मला डे टू डे लाईफ मध्ये व्यसनमुक्त राहण्यासाठी काहीतरी करत राहून सातत्याने माझ्यामध्ये करावयाच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. मंदारराव, या गोष्टी आपोआप घडणाऱ्या नाहीत. आपल्या जीवनामध्ये मला तर माझ्या एका मित्रांनी सांगितलं होतं, त्याला म्हटलं त्याच्या आईला तू मला दरवेळेस ते जाणीवपूर्वक का रे म्हणतो. तो म्हणला अरे आपल्या आयुष्यामध्ये आपण श्वास घेणे सोडलं ना तर बाकी कुठलीही गोष्ट जाणीवपूर्वक केल्याशिवाय होत नाही. आईला पटलं मला. म्हणजे साधं या खुर्चीतनं आत्ता उठायचं असेल ना तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये विचार यायला लागतो. आता याची मीटिंग संपायची वेळ झालेली आहे, आता प्रार्थना घ्यायची आणि मग उठायचंय. म्हणजेच जाणीवपूर्वक उठणे. असा प्रयत्न नाही केला ना तर आयुष्यातनं उठतो बेटे. आता परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. जाणीवपूर्वक करेक्ट दिशेने प्रयत्न केले तरच हे शक्य आहे. और अदरवाईज सध्या दारू पिऊन माणसे मरण्याचा सीझन सुरू झालेला आहे. खरंच झालेला आहे. आता दारू प्यायचा विचार सुद्धा मनात आणू नका. शेवटची दारू पिता येत नाही. प्यायलेली दारू शेवटची ठरवता येते. दारू न प्यायल्यानी माणसे मरत नाहीत. वाचलंय का कधी कोणी पेपरला अमुक अमुक यांचे दारू न प्यायल्यामुळे निधन? नसतं असं. उलट त्या अल्पशा आजारांनी, अल्पसा म्हणजे त्या लोकांच्या लक्षात नाही आलं याला काय झालं होतं. याचं चाललं होतं ठिबक सिंचन. आता या ठिकाणी आपण आज थांबूया.
आज मी जे काय बोललो त्याच्याबद्दल कोणालाही काही प्रश्न असतील, काही ऍडिशन करायचे असतील तर मुद्दाम विचारा रे. कुठलाही प्रश्न वेडगळपणाचा समजला जाणार नाही.